हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 11. ते तुमचे मित्र आहेत का? अविराने प्रश्न केला. डॉक्टर विकल्पने नाही म्हणून मान डोलावली आणि म्हणाले, मित्रापेक्षा सुद्धा खूप काही. आता तू तुझे डोळे बंद कर म्हणजे तो आत येईल. अविराने डोळे बंद केले. डॉक्टर विकल्पने मिस्टर सोलमेटला आत बोलावून घेतलं. डोळे बंदच ठेवणार ना? मिस्टर सोलमेटचा आवाज तिला अगदी जवळून जाणवला. तिने हो म्हणून मान डोलावली आणि अचानकपणे मिस्टर सोलमेटने तिच्या शरीराचा भार स्वतःच्या दोन्ही हातावर घेत तिला उचलून घेतली. शरीराचा तोल जाऊन आपण पडतो की काय असं अविराला भासलं. स्वतःला पडण्यापासून वाचवण्याच्या भीतीने तिने मिस्टर सोलमेटची कॉलर अगदी घट्ट पकडून धरली. डोंट वरी, तू डोळे बंद करून चालत असताना तुझा तोल जाऊन तू कुठे पडू नये म्हणून मी तुला असं उचलून घेतलंय. मिस्टर सोलमेटचे ओठ तिच्या कानाच्या अगदी जवळच आहेत असे तिला जाणवले. तिला ओशाळल्यासारखे झाले. मी चालली असती, ती थोडंसं दबक्या आवाजातच म्हणाली. आय नो, पण तेव्हा सुद्धा मला तुला असंच पकडून न्यावं लागलं असतं. मिस्टर सोलमेट म्हणाला तसं ती शांत बसून राहिली. तू माझी कॉलर सोडलीस तरी चालेल ग. मला मी एखाद्या रोमॅन्टिक फिल्म मधला विलन वाटू लागलोय, जो एखाद्या हिरोईनीला जबरदस्ती उचलून घेऊन जातोय. मिस्टर सोलमेटने तिला म्हटले तसं ती हसायला लागली. तिने त्याची कॉलर सोडली, पण आपण पडू या भीतीने तिने उजवा हात त्याच्या गळ्याभोवताली टाकला. पाठीमागून डावा हात उजव्या हाताच्या पंजात अडकवत तिने त्याच्या गळ्याभोवताची पकड एकदम घट्ट केली. तिने असं करताच मिस्टर सोलमेटच्या ओठांवर स्मित आलं. मिस्टर सोलमेटने तिला व्यवस्थितपणे स्वतःच्या गाडीत बसवले आणि तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. थँक्स. ह्या वेळेला मिस्टर सोलमेटच्या ओठांतून बाहेर पडणारी शब्दांची फुंकर थेट तिच्या कानाच्या आरपार गेली आणि तिची मान डाव्या बाजूला झुकली. ते तर मला बोलायला हवं, तुम्ही का बोलतायत? डाव्या कानावर हात ठेवतच ती म्हणाली. डोळे नाही उघडलेस त्याबद्दल, मिस्टर सोलमेट म्हणाला. तिने त्याच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती शांत बसून राहिली. खरं तर आपल्याला मदत करणाऱ्या मिस्टर सोलमेटचा चेहरा बघण्याचा मोह तिला सुद्धा झाला होता. डोळे उघडून त्यांना बघावं असा विचार तिच्या डोक्यात आलेला, पण तिने तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाला डगमगू दिलं नाही. तिने योग्य वेळेची वाट बघत बसल्याचे ठरवले. ज्या दिवशी मिस्टर सोलमेट स्वतः तिच्या समोर येणार बोलला होता, आवर्जून ती त्या क्षणाची वाट बघत होती. बंद नजरेत मिस्टर सोलमेटचं चित्र रंगवू लागली होती, पण तिची चित्रकला अजिबात चांगली नव्हती. त्यामुळे बंद डोळ्यात मिस्टर सोलमेटचं चित्र बनवायला निघालेल्या तिच्या मनाला अविराने शांत केलं. डोळे दुखतायत? तिला अचानकपणे शांत झालेला बघून मिस्टर सोलमेटने काळजीतच विचारलं. तसं अविरा भानावर आली. डोळ्यांतून हलक्याशा वेदना तिला होत होत्या. करत तिने हुंकार भरला. डॉक्टर सलूनी पुढील काही दिवस तुझ्या सोबत असेल. तुझ्या डोळ्यांच्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत. वेळेवर आय ड्रॉप्स टाकायला हवेत, निदान पुढचे 4 दिवस तरी, मिस्टर सोलमेट म्हणाला. तुम्ही त्यांना का त्रास देताय? मी केलं असतं मॅनेज, अविरा म्हणाली. तिचं कामच आहे ते. तिने त्या कामासाठी भरपूर त्रास करून घेतला तर त्या कामाचे तेवढे पैसे सुद्धा ती मोजणार आहे. तू स्वतःला त्रास करून अजिबात घेणार नाहीस. आतापर्यंत भरपूर त्रास करून घेतलाय तू, पण यापुढे नाही. अविराच्या हातात स्वतःचा हात गुंतवतच मिस्टर सोलमेट म्हणाला. त्याच्या त्या शब्दांनी अविराला खूप बरं वाटलं. मिस्टर सोलमेटच्या हाताचा स्पर्श ती अनुभवू लागली.
ह्याआधी आपण कधी हा स्पर्श अनुभवला आहे का, याचा ती विचार करू लागली. समीर, देवांश आणि तिचा सावत्र भाऊ पिंटू हे तिघे सोडले तर ती इतर कोणत्याही मुलाच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे तो स्पर्श तिला वेगळाच जाणवत होता. तळ हाताभोवती फिरणारा तो प्रेमळ स्पर्श तिला खूप सुखावत होता. काल रात्रभर केलेलं जागरण तिच्या मिटून असलेल्या डोळ्यांना आणखीनच जड करून गेलं होतं. तिला झोप कधी लागली हेच कळलं नाही. मिस्टर सोलमेट तिला न्याहाळत होता. नैसर्गिक तेज तिच्या चेहऱ्यावर तरंगत होतं. दिवसभर तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तणाव ती झोपल्यावर मात्र कुठे दिसतच नव्हता. मिस्टर सोलमेटला राहावलंच नाही. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. अभिराने झोपेतच स्वतःच्या गालावरून हात फिरवला. तसं मिस्टर सोलमेटने तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवला. ओठांवर हसू आणत तिने त्या गालावरून सुद्धा हात फिरवत तो गाल सुद्धा साफ केला. ती झोपेत असताना तिला त्रास द्यायला मिस्टर सोलमेटला खूप आवडत होतं. त्याची नजर तिच्या गुलाबीसर ओठांवर येऊन थांबली. खोल श्वास घेत त्याने तिच्या ओठांवरून नजर हटवली. पण पुन्हा त्याची नजर तिच्या ओठांवरच येऊन थांबत होती. तिचे मोकळे केस अधूनमधून तिच्या ओठांना झाकत होते. केसांची वळवळ तिची झोपमोड करू नये म्हणून मिस्टर सोलमेटने अलगदशीरपणे तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला केले. खिशातून रुमाल काढत त्याने त्यात तिचे संपूर्ण केस बांधले. ते सगळं करताना तिची झोपमोड होणार नाही याची तो काळजी सुद्धा घेत होता. त्याची नजर पुन्हा तिच्या ओठांवर येऊन थांबली, जे मिस्टर सोलमेटच्या हृदयाचे ठोके वाढवत होते. शेवटी न राहून त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकले. त्याने असं काही करताच अभिराची थोडीशी चुळबुळ झाली आणि तो तिच्यापासून लांब झाला. प्रेमाने त्याने तिला गोंजारलं तसं ती पुन्हा शांत झाली. ती एखाद्या बाहुलीप्रमाणे नाजूक होती. हॉटेलमध्ये गाडी येईपर्यंत त्याच बाहुलीच्या चेहऱ्यावरील नाजूक भाव तो बघत राहिला. अचानकपणे अविराच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटू लागले. तिचं श्वास घेण्याचं प्रमाण वाढलं. झोपेतच सुकलेल्या ओठांवरून ती झेप फिरली. तिच्या कपाळावर साचलेले घामाचे थेंब बघता ती काहीतरी भयान स्वप्न बघतेय याची जाणीव मिस्टर सोलमेटला झाली. त्याने स्कार्फच्या साहाय्याने सगळ्यात आधी स्वतःचा चेहरा झाकून घेतला. अविराला पुन्हा तेच स्वप्न पडलं. तोच सुनसान रस्ता, ज्याच्या दुतर्फा झाडांची गच्च गर्दी होती. रात्रीच्या अंधारात ती झाडं एखाद्या राक्षसासारखी भयान वाटत होती. त्याच भयान रस्त्यात भरधाव वेगात पळणारी एक मर्सिडीज आणि त्याच गाडीत असणारे अस्पष्ट चेहरे एखाद्या सावलीप्रमाणे तिला भासत होते. डिम लाईटच्या अंधुकशा प्रकाशात त्या चेहऱ्यांच्या दातांची चमक तिला दिसत होती. गाडीतील हस्तखेळतं वातावरण आणि एका चिमुकल्याचा गोड असा आवाज. तुम्ही नेहमी तिचे लाड करता, गाल फुगवतच साधारण 4 वर्षांचा चिमुकला म्हणाला. तेच शब्द पुन्हा तिच्या कानाभोवती घुमू लागले. माझा गोलू मोलू तो. लढीवाळपणे असं म्हणत आपल्या भावाचे गाल उडायला जाणारे साधारण 7-8 वर्षीय मुलीचे हात, जिचा चेहरा तिला दिसत नव्हता. आणि तोच एक तीव्र किंकाळी तिच्या कानी पडली. कदाचित ती त्याच माणसाची होती ज्याच्या मांडीवरती 7 वर्षाची मुरली बसली होती. गाडीच्या काचांचा फुटलेला तो आवाज आणि शरीराला जाणवणाऱ्या त्या भयानक अशा वेदना ज्याने तिची झोप पुन्हा उडवून लावली. भीतीने तिने डोळे उघडले. डोळ्यांतून हलकीशी कळ तिला जाणवली. तसं पुन्हा तिने डोळे मिटले. काय झालं? मिस्टर सोलमेटचा आवाज तिच्या कानी पडला. तसं ती भानावर आली. भीतीने तिचे ओठ पूर्णपणे सुकले होते. ती मिस्टर सोलमेट जवळ पाणी मागायला जाणार त्या आधीच मिस्टर सोलमेटने तिच्या ओठांवर पाण्याने भरलेली बाटली टेकली. चाच पडतच तिने बाटली हातात पकडली. अर्ध्याच्या वर तिने पाण्याची बाटली रिकामी केली तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. एखादं वाईट स्वप्न बघितलंस का? प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत तिला धीर देतच मिस्टर सोलमेटने विचारलं.
नेहमी हे एकच स्वप्न पडतं, पण डोकं दुखावून जाणं. स्वतःचं डोकं दोन्ही हाताने गच्च धरतच ती म्हणाली, डोळ्यांवर प्रेशर येईल असं काही करू नकोस. विकल्पने थोडे दिवस काळजी घ्यायला सांगितली. तुझं डोकं जास्तच दुखत असेल तर मी विकल्पसोबत बोलून तुला औषध देतो, मिस्टर सोलमेट म्हणाला. नाही, त्याची गरज नाही. थोड्या वेळाने ते आपोआप दुखायचं बंद होईल, अविरा म्हणाली. काय स्वप्न होतं ते, ज्याने तू एवढी घाबरली? न राहून मिस्टर सोलमेटने तिला विचारलं. अविरा तिला पडलेलं ते वाईट स्वप्न त्याला सांगू लागली. मला त्या क्षणी असं वाटतं की तो सगळा त्रास मला होत असावा. त्या गाडीची मुलगी होती ती मीच होती. तो संपूर्ण माझा परिवार होता. पण मामा बोलतो की मी खूप जास्त विचार करते. एवढ्या मोठ्या गाडीतून फिरायची माझी लायकी नाही असं मामी बोलते. त्यांचं बोलणं ऐकल्यावर मला असं जाणवतं की मी खूप जास्तच विचार करते, अविरा म्हणाली. मिस्टर सोलमेट तिच्या या बोलण्यावर एकदम शांत बसून राहिला. तुम्ही ऐकताय ना, अविराने त्याला विचारले. पण मिस्टर सोलमेटने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तुम्ही इथेच आहात ना, असे म्हणत अविराने स्वतःच्या बाजूला हात फिरवला. मिस्टर सोलमेटच्या मांडीवर येऊन तिचा हात पडला. अविराच्या अचानकपणे झालेल्या स्पर्शाने मिस्टर सोलमेट त्याला लागलेल्या धुंदीतून बाहेर आला. सॉरी, ते मी कोणत्या तरी वेगळ्या विचारात हरवून गेलो होतो, मिस्टर सोलमेट थोडं अडखळतच म्हणाला. म्हणजे मी जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं नाही का, अविराने तोंड पाडतच विचारलं. ऐकलं, मिस्टर सोलमेट एकाच शब्दात उत्तरला. गाडीत एक वेगळीच शांतता होती. अविरा तिला पुन्हा पडलेल्या स्वप्नाच्या लहरीत हरवून गेली होती, तर मिस्टर सोलमेट तिला पडलेल्या स्वप्नाचा विचार करून थोडासा अस्वस्थ झाला होता. गाडी हॉटेल रूम बाहेर येऊन थांबली. मिस्टर सोलमेटने पुन्हा अविराला उचलून घेतलं. आजपासून तू रूम नंबर 611 मध्येच थांब. तुला लागणाऱ्या सर्व वस्तूंची व्यवस्था मी तिथे केली आहे. पुढील 4 दिवस मी त्या रूममध्ये येणार नाही. डॉक्टर सलोनी असेल तुझ्यासोबत तुझी काळजी घ्यायला. तुला माझी आठवण आली किंवा माझ्यासोबत बोलावंसं वाटलं तर मला कॉल कर, असे म्हणत मिस्टर सोलमेटने अविराला रूम नंबर 611 मध्ये आणलं. तिची काळजी घे, मिस्टर सोलमेट म्हणाला. डोंट वरी, मी घेईल तिची काळजी. डॉक्टर सलोनीचा आवाज तिला आला. अविराचं हृदय धडधडायला लागलेलं. तिचे डोळे बंद होते. त्यामुळे तिला हॉस्पिटलपासून ते हॉटेलच्या रूमपर्यंत येईपर्यंत त्यांच्यासोबत असणाऱ्या डॉक्टर सलोनीबद्दल काहीच कल्पना नव्हती. संपूर्ण प्रवासात डॉक्टर सलोनी सुद्धा त्या दोघांसोबत होती, पण पुढच्या सीटवर बसून होती. तसंही मिस्टर सोलमेटच्या कारमध्ये ड्रायव्हर सीट आणि मागील पॅसेंजर सीटमध्ये अशा प्रकारची व्यवस्था केली होती की पुढे बसणाऱ्यांना मागील सीटवरचं काहीच दिसत नव्हतं. एक भिंत त्याने मध्ये आणली होती, जिला दरवाजा सुद्धा होता. जेव्हा पाहिजे तेव्हा तो दरवाजा उघडला देखील जायचा. मिस्टर सोलमेटने स्वतः ती कार डिझाईन केली होती. मिस सोलमेट, तुम्ही बेडवर झोपा. मला तुमच्या डोळ्यात औषध घालावं लागेल. डोळ्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली असेल ना, डॉक्टर सलोनीच्या आवाजाने अविरा भानावर आली. ते गेले का, अविराने विचारलं. हो, तुम्ही डोळे उघडले तरी चालेल, डॉक्टर सलोनी म्हणाली. अविराने डोळे उघडले. डोळ्यांना जास्त वेळ उघडं ठेवायला तिला त्रास होत होता. ती बेडवर आडवी झाली तसं डॉक्टर सलोनीने तिच्या डोळ्यात औषध टाकलं. तेव्हा कुठे डोळ्यांना थंडावा मिळाला. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, डॉक्टर सलोनी म्हणाली. अविराने हुंकार भरला. सकाळी साधारण 8च्या दरम्यान दीक्षित निवासमध्ये रीमाताई देवांशच्या नावाचा गजर करत सरळ देवांशच्या बेडरूममध्ये आल्या. त्यांना अचानकपणे रूममध्ये आलेलं बघून देवांश आणि त्रिशा डोळे चोळतच बेडवर उठून बसले. काय झालं, जाम देतच देवांशने विचारलं. 8 वाजलेत. आईंना वेळेवर नाश्ता नाही मिळाला तर सगळं घर डोक्यावर घेतील. नवीन नोकराचा बंदोबस्त होईपर्यंत तरी त्या अविराला घरी ठेवायला हवं होतं. स्वतःच्या स्वार्थी विचारांची जाणीव करून देतच रीमाताई म्हणाल्या.
सकाळी सकाळी रीमाताईंकडून अविराचं नाव ऐकून त्रिशाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते. तिने नाक मुरडतच रीमाताईंना विचारलं, सकाळी सकाळी तिचं नाव काढणं गरजेचं होतं? रीमाताई चेहऱ्यावर रागीट भावानं तिच्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या नजरेतील राग बघता आपण नको ते बोलून गेलोय याची जाणीव त्रिशाला झाली. तसं स्वतःची बाजू सावरत ती म्हणाली, ह्या रूममध्ये तिचं नाव काढलं तर देवांशला त्रास होतो. आज तर सकाळी सकाळी तिचं नाव काढून तुम्ही तर त्याचा पूर्ण मूडच घालवला. देवांश, मम्मीने चुकून तिचं नाव घेतलं. तू नको लक्ष देऊस. एक काम कर, तू सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट ऑर्डर कर. मी दुपारपर्यंत 4-5 मेड शोध. डोंट वरी. बसल्या जागीच देवांशचा खांदा चोळतच त्रिशा म्हणाली, 4-5 मेड? रीमाताई डोळे मोठे करतच म्हणाल्या, एवढे जर नोकर चाकर घरी ठेवले तर पुन्हा त्यांना तेवढा पगार द्यावा लागणार. हा विचार रीमाताईंच्या डोक्यात सगळ्यात आधी घर करून गेला. एवढं मोठं घर आहे म्हणजे तेवढे नोकर चाकर तर लागतीलच ना. नोकर चाकर घरी असले की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते पण सकाळी सकाळी दरवाजा नॉक न करता असं आमच्या रूम मध्ये येऊन आमची झोपमोड करण्याची गरज तुम्हाला नाही पडणार. एखाद्या नोकराला आवाज दिला तर तो तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून देईल. तसं पण उतरत्या वयात माणसाने जास्त दगदग करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवांशला ऑफिसमध्ये भरपूर कामं असतात. या घरात प्रत्येक गोष्टीत तो लक्ष नाही ना देऊ शकत. ऑफिस सांभाळेल की घर? मला तर वाटते की नोकर चाकर असलेले बरे. त्रिशाने गोड शब्दात रीमाताईंना चांगलंच सुनावलं. 4-5 नोकर मंडळींना पगार काय फुकटचा द्यायला परवडणार नाही. जेवणासाठी माझ्या ओळखीतलीच एक आहे. ती सकाळचा नाश्ता आणि जेवण दोन्ही बनवून जात जाईल. बाकीची कामं स्वतःची स्वतः करू शकतो आपण. तसंही देवांश बिझी असणार आहे, तू तर नाही ना. अशा दिवसात जेवढी हालचाल करशील तेवढं तुझ्यासाठी आणि बाळासाठी चांगलं असणार. रीमाताई तिला रागातच म्हणाले. देवांश, तुला काय वाटतं? त्रिशाने उल्लसित सुरातच देवांशला विचारलं. तुम्ही दोघी काय ते बघून घ्या, मी ब्रेकफास्ट ऑर्डर करतो. असे म्हणत देवांश मोबाईल सहितच वॉशरूम मध्ये निघून गेला. दोघांनी तयार होऊन लवकरच खाली या, त्रिशाला ताकीद देत रीमाताई निघून गेल्या. तयारी करून त्रिशा देवांश सोबतच एकत्र हॉलमध्ये आले. नाश्त्याने भरलेल्या पिशव्या डायनिंग टेबलवर गर्दी करून होती. हे काय, तुम्ही अजून सुरुवातच नाही केली? देवांशने आश्चर्य व्यक्त करतच विचारलं. तुझी बायको नाही तर कोण हे सगळं बघत बसणार? आम्हा दोघींना असली कामं करायची सवय नाही आता. देवांशची आजी हलक्या आवाजातच म्हणाली. त्रिशा, सगळ्यांच्या चहा नाश्त्याचं बघ आणि तुझ्या ओळखीतले कोण नोकर मंडळी आहेत त्यांना आजपासूनच कामाला बोलव. पगाराचं पण बोलून घे. देवांश म्हणाला तसं त्रिशाच्या चेहऱ्यावर तेज उमटलं. तिने हो म्हणून मान डोलावली. ती सगळ्यांना नाश्ता वाढू लागली. सगळ्यांना नाश्ता वाढून ती स्वतःचा नाश्ता करायला जाणार तोच देवांशच्या आजीने तिला आवाज दिला. जरा चटणी वाढतेस का? चटणीचं पातेलं पुढ्यात असून सुद्धा देवांशच्या आजीला ती घेता येत नाही हे बघून त्रिशाच्या रागाचा पारा थोडासा वाढला. सारखं उडबस करून माझ्या पोटात दुखतं. मम्मी, तुम्ही तेवढी चटणी वाढता का तुमच्या सासूबाईंना प्लीज? त्रिशा विनवणीच्या सुरातच म्हणाली. माझे गुडघे दुखतायत, तूच वाढलंस तर बरं होईल. रीमाताई म्हणाल्या तसे त्रिशाने देवांशकडे पाहिले, जो नाश्ता सोडून मोबाईल मधील नोटिफिकेशन बघण्यात व्यस्त होता. उठतेस ना? आजीने पुन्हा तिला बोल लावली. शेवटी पाय आपटतच त्रिशा उठली. पुन्हा स्वतःच्या जागेवर येऊन बसणार तोच. उभी आहेस तर ज्यूस पण ग्लास मध्ये ओतून दे. पुन्हा बसल्यावर तुझ्या पोटात वगैरे दुखायचं. रीमाताई म्हणाल्या. तुमच्या पुढातील ज्यूस सुद्धा तुम्ही घेऊच शकता ना. अशा दिवसात शरीराची हालचाल होणं चांगलं असतं. देवांश, मला तर वाटतं मम्मींचे गुडघे उगाचच दुखत नसणार. त्यांच्या शरीराची हालचालच होत नाही, त्यामुळे वजन वाढलं असणार त्यांचं आणि त्याचा जोर गुडघ्यावर येत असणार. आजी, मम्मींच्या मानाने तुम्ही मला तरुण वाटता. तुम्ही त्यांच्या सासू नाही तर सून वाटता. त्रिशाने आजीला खुश करण्यासाठीच म्हटलं.
झोपणाऱ्या सुनेकडून स्वतःची स्तुती ऐकून देवांशच्या आजी खूप खुश झाल्या. रीमा, सगळ्यांना ज्यूस तूच दे. आजीने रीमाताईंना बोल लावली. सासूच्या शब्दाबाहेर जायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अंगावरचं दुखणं बाजूला करत रीमाताईंनी सगळ्यांसाठी ग्लासमध्ये ज्यूस काढला. ज्यूससाठी थँक्यू मम्मी. त्रिशा ओठांच्या डाव्या कोपऱ्यातूनच हसत म्हणाली. मला कामावर जायला उशीर होतोय आणि मम्मी, माझ्या आणि अविराच्या डिवोर्सबद्दल सध्या कुठेही काहीही बोलू नकोस. किटी पार्टीत वगैरे जातेस तेव्हा थोडं सांभाळून, देवांश म्हणाला. पटकन स्वतःचा नाश्ता आटोपून तो नेहमीप्रमाणे कामावर जायला लागला. त्रिशा त्याला सोडायला म्हणून त्याच्या कारजवळ आली. लवकर ये, मिस यू, हळव्या सुरातच देवांशला म्हणाली. देवांशने तिला मिठी मारत बाय केलं. गाडीत बसण्याआधी त्याने तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी तो खूप एक्सायटेड होता. काळजी घे आणि काल रात्रीसाठी सॉरी. कामात असेल मी तर थोडा चिडचिडा होतो. त्याने प्रेमाने त्रिशाच्या गालावर ओठ टेकवले. आपण लग्न कधी करणार? बेबी होण्याआधी तरी करूयात. तिला आपल्या बेबीला तुझं नाव द्यायचंय, त्रिशा म्हणाली. मी आज तिला पुन्हा कॉल करतो. ज्या दिवशी डिवोर्स होईल त्याच दिवशी आपण कोर्ट मॅरेज करूयात. कोर्ट मॅरेज? असं म्हणत त्रिशाने नाक मुरडलं. मग? देवांशने भुवया उडवतच तिला प्रश्न केला. मी खूप काही इमॅजिन केलंय आपल्या लग्नाला घेऊन. सगळ्या जगाला कळलं पाहिजे आपण लग्न करतोय ते. प्री वेडिंग शूट पण करूयात ना आपण. त्रिशा लहान मुलांसारखं हट्ट करतच म्हणाली. देवांशला तिचं मन मोडावंसं नाही वाटलं. त्याने हो म्हणून मान डोलावली आणि तो कारमध्ये बसला. कारमध्ये बसल्याबरोबर देवांशने अविराला फोन फिरवला. खूप वेळ मोबाईल रिंग वाजत होती, पण तिकडे अविरा डोळे मिटून होती. डॉक्टर सलोनी, मला माझा मोबाईल मिळेल का? अविराने विचारलं. हो, देवांश फोन करतायत. उचलायचा का? डॉक्टर सलोनीने विचारलं. असं म्हणत अविराने डॉक्टर सलोनी समोर हात धरला. डॉक्टर सलोनीने फोन उचलून अविराकडे दिला. मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. तुला सारखं सारखं फोन करायला मला अजिबात आवडत नाहीये, देवांश रागातच तिला म्हणाला. अविराने सुद्धा स्वतःचं मन घट्ट केलं होतं. तुमचा नंबर लवकरात लवकर ब्लॉकवर टाकण्याची घाई मला जास्त आहे, पण सध्या माझी मजबुरी आहे म्हणून मी तुम्हाला नाही भेटू शकत. डिवोर्स मला सुद्धा हवा आहे. ज्या वेळेला मी पूर्णपणे बरी होईल त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला भेटेन. हा आठवडा मला फोन करून डिस्टर्ब करू नका, अविरा सौम्य सुरातच म्हणाली, पण तिच्या आवाजात वेदना खूप होत्या. एकेकाळी जीवापाड प्रेम केलेल्या देवांशवर रागवायला तिला जमत नव्हतं. काय होतंय तुला? मी डिवोर्स देणार म्हणून आजारी वगैरे पडलीस की काय? देवांशने मिश्किलपणे हसतच विचारलं. अजिबात नाही. तुम्ही डिवोर्स देताय म्हणून मी तर खूप खुश आहे. मी घराबाहेर काढलं त्या दिवशी खूप वाईट वाटत होतं. त्या दिवशी मला स्वतःलाच आजारी असल्यासारखं वाटत होतं, पण आता नाही. उलट कायदेशीररित्या कधी तुमच्यापासून वेगळी होते याचा विचार मी करते. आता मी अजून तुमच्यासोबत नाही बोलू शकत. काळजी घ्या तुमची. बाय. असे म्हणत अविराने फोन कट केला. तिचा कंठ दाटून आलेला, जो तिला देवांसमोर फुटू द्यायचा नव्हता. डॉक्टर सलोनीचा हात तिच्या खांद्यावर येऊन पडला, जी तिला धीर देत होती. जबरदस्तीचं हसू तिने ओठांवर आणले. रडलात तर त्रास होईल तुम्हाला, डॉक्टर सलोनी म्हणाली. नाही रडणार, अविरा तिला म्हणाली. अविराचं ऑपरेशन होऊन 4 दिवस उलटून गेले. या 4 दिवसात मिस्टर सोलमेट तिची दुरूनच काळजी घेत होता. डॉक्टर सलोनी सुद्धा निघून गेली होती, कारण अविराचे डोळे आता पूर्णपणे बरे झाले होते. अविरा अजूनही 611 मध्ये होती. आज खूप दिवसांनी मिस्टर सोलमेट आणि तिची भेट होणार होती. खरं तर आज अविराने स्वतःहून त्याला भेटायला बोलवलं होतं. मिस्टर सोलमेट येणार म्हणून डोळ्यांवरती पट्टी बांधून सुद्धा बसली होती आणि तिने तसं त्याला सांगितलं सुद्धा होतं. मिस्टर सोलमेटसाठी छानशी तयार होऊन ती बसली होती.
त्याने तिच्यासाठी घेतलेला ड्रेस ती घालून बसली होती. ड्रेस तसा गुडघ्याच्या खालीच होता, पण तरीही तिला त्यात अस्वस्थता जाणवत होती. मिस्टर सोलमेट आले तर त्यांच्यासोबत काय बोलायचं याचा विचार तिच्या डोक्यात सुरू होता. दरवाजा उघडण्याच्या आवाजाने ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. मिस्टर सोलमेटने खोलीत प्रवेश केला होता. बेडवर डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेल्या अविराला बघून मिस्टर सोलमेट गालातल्या गालात हसला. दरवाजा बंद करत तो अविरासमोर येऊन उभा राहिला. हाताच्या उंजळीत तिचा चेहरा त्याने पकडला. बिबिनी आड असणाऱ्या डोळ्यांवर त्याने ओठ टेकवले. काही त्रास नाही ना होत आता? मिस्टर सोलमेटने काळजीतच तिला विचारलं. नाही, अविरा उत्तरली. मग तयार आहेस ना? मिस्टर सोलमेटने विचारलं. कशासाठी? आपल्याला काहीच कळत नाही अशा आविर्भावात तिने विचारलं. कथेचा पुढील भाग लवकरच येईल. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.